तर कसं वाटलं गिफ्ट? तुम्हाला छान वाटले ना? तर मला पण छान वाटलं, लय मस्त वाटलं. तर आता दीक्षाला त्याच्यावरला ब्लाऊज शिवायला टाकायचा जयंतीसाठी. आणि बानूबाई कालपासून वाटतं ताप आलाय तिला, कणकणी आली. हे बघू शकताय, कणकणी आली बाळाला पण माझ्या. थोडी गरम लागती, केस कटणीला आल्यात. मी काय म्हणते माहितीये का, बाणूची कटिंग मी घरीच केली असती, पण तसली मिशन असती का नाही, चार्जिंग काय करतात त्याला, असले नसतं का, असतोय बघा दांड्यासारखं, असं बारीक कठीण होती त्यांनी असं. कारण कसं बाणूला पण त्रास होणार नाही. काय 700-800 रुपयाला भेटते वाटतं, बघू आता. ती तसली मिशन लय दिवस झालं मी म्हणत होती घ्यावं घ्यावं, पण काय आपल्याकडं पैसा पाणी जेवढा येतो तेवढा खायलाच पुरत नाही. तर आणि असं अपेक्षा करत नाही. आणि माझ्या लेकरं कधीच, आता बाणूचं तर जाऊ द्या, पण दीक्षा सुद्धा कधी मला म्हणली नाही मम्मी मला हे पाहिजे, मम्मी मला ते पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे मम्मी आपली काम करते, कष्ट करते उन्हातान्हात आमच्यासाठी. तर कोणची गोष्ट त्यांना आवडण असं कधीच नाही. आता फळांना पैसे नाही, मी फळं आणली नाही. ते काय सांगायचं, फक्त बाजार आणलाय बघा. त्या मालकाकडे पैसेच नव्हतं, 500-500 रुपये दिलं आणि फक्त बाजार आणला. काय करू मी, काय करायचं सांगा. लय अवघड परिस्थिती आहे, पण चालायचं, खुश आहे म्हणायचं आणि चालायचं. तर हा, तुम्हाला हे सांगत होते, एवढंच नाही गिफ्ट पाठवलं, खूप ताईनं मोठं गिफ्ट पाठवलं आपल्यापर्यंत, काय अजून आलं नाही. त्या ताई म्हणल्या येईल नक्कीच. तर तुम्हाला तर सांगितलेलंच आहे, पापडाची मिशन त्या ताईनं पाठवली. नुसती मिशनच नाही, नुसतं पापडच नाही, तर त्याच्यावरच चपात्या पण होऊ शकतात. म्हणजे मी हॉटेलची पण ऑर्डर घेऊ शकते, म्हणजे हॉटेलमध्ये भाकरी चपात्या लागतात त्याची पण ऑर्डर घेऊ शकते. आता आपल्या हॉटेलमध्ये तर काय आपल्या ओळखी नाही, त्या हळूहळू आपण ओळखी पाडू, हळूहळू आपला बिझनेस मोठा करू तुमच्या आशीर्वादाने. आणि अजून एक मला सांगायचं आहे तुम्हाला, नुसतं त्या ताईने मिशनच नाही पाठवली, तर त्या मिशनसोबत पॅकिंग करायची सुद्धा मिशन पाठवली या. म्हणजे पॅकिंग करतात का ती सुद्धा पाठवली, आणि वजन करतात का ते सुद्धा पाठवले. म्हणजे बघा, त्या विचार केला, आजकाल कोण कुणासाठी एवढं करत नाही. तर माझी बारकी बहिणीने माझ्यासाठी, मोठ्या बहिणीसाठी खूप हातभार लावलाय. खूप चांगलं होईल, खूप चांगलं होईल. तर कुणाला माझा ॲड्रेस पाठवाय म्हणजे पाहिजे असेल तर मी तुम्हाला दाखवते. दाखव मोबाईलमधला ॲड्रेस दाखव. तर कुणाला माझा ॲड्रेस म्हणजे तुम्हाला लागत असेल तर मी मोबाईलमधला दाखवते. शेजारचा मोबाईल आणलाय मी, ती मैत्रीण आहे इथं बसली, कारण मी आली की ती पळतच येते, तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही माणसाने दाखव तिला आवडत नाही, ती पहिल्यापासून कधी आली पण नाही आणि मी कधी तिचं जिखर पण केला नाही. पण आता तिला म्हणलं ॲड्रेस दाखवायचा आहे, ये पटकन, म्हणून तिला फोन केला, म्हणून ती आली या. तर चला मी तुम्हाला ॲड्रेस दाखवते. तर चला मी तुम्हाला दाखवते ॲड्रेस, आणि त्या ताईनं पाठवलेली मिशन पण कशी आहे कशी नाही. म्हणजे अजून काय आली नाही, कारण आपल्यापाशी यायला अजून टाईम आहे. जेव्हा येईन तेव्हा तुम्हाला मी दाखवीन. तर चला बघून घ्या. हे बघू शकता, हे आपला ॲड्रेस दिसला. हे ॲड्रेस कदाचित तुम्हाला उलटा दिसत असेल, तर किती आहे आता हो का, दाखवलं माझ्याच्याने दाखवणं होतं तेवढं दाखवते मी. परत अजून तुम्ही म्हणसान, कारण तिनं मला पाठवलं होतं ना, माझा हे व्हॉट्सअप आहे, हे बघू शकताय. उलटा आहे, तुम्हाला काय क्लिअर दिसा नाही. हे बघू शकताय, हे ॲड्रेस आहे, उलटा दिसतोय कदाचित तुम्हाला. तर ही पोस्टचा नंबर आहे, म्हणजे पोस्टाचा कोड आहे ही, त्याच्यावरला हे आहे. आता उलटा दिसतंय त्याला, आता सवस कसं दाखवा, मागच्या कॅमेराने दाखवावं लागेल. तर मागच्या कॅमेराने मी दाखवते नक्कीच तुम्हाला. तर कसं आहे माहिती आहे का, त्या ताईंना मिशन पाठवली का नाही, म्हणजे अजून यायची,
तर तिचं मस्त असं मी स्वागत करणार, तुम्हाला बघायलाच भेटणार आहे. कारण त्या ताईंचं बानूसाठी आपल्या खास, कारण अशी मी बानू टाकून का नाही, आता ही बानू आहे का नाही, ही बानू आहे का नाही, ही बानूला असं टाकून मी इथं मिशन लावून बनवू शकते. म्हणजे बानूकडं पण लक्ष देऊ शकते मी, आणि मी करू पण शकते. आणि माझ्यात ताकद आहे किती, 200-300 सुद्धा त्या मिशनीवर भाकरी करायची माझ्यात ताकद आहे. कारण मी तेव्हा माझ्यापाशी माझी बानू असणार आहे, आणि ह्या गोष्टी मी सगळ्या करणार आहे. कारण माझ्यापाशी बानू असेल तर मी सगळ्या गोष्टी करते. आणि कसं आहे, 4 पैसे आपल्याला लोकांचं देणं होतं म्हणून. तर बघू आता, बानूच्या कटणीला सांगितलंय पण काय येई नाही कठीण. मला 4-5 दिवस झालं, सोमवारी मी सांगते, ती काय येतच नाही बघा. असं म्हणजे भरपूर जणांचं होतं आहे, आमच्या इथंच नाही. तर मी म्हणलं होतं बानूला अशी कठीण करायला, तसले मिशनी नाहीत का गुर्र करतात, असते बघा दांड्यासारखी अशी मिशन असते, अशी शिलावर पण असती आणि चार्जिंगवरली पण असती, अशी बारीक बारीक होते ती, बारीक बारीक राहते ती. तर बानूला लय आता उन्हामुळं ते त्रास व्हायला लागलाय. तर चला, हेड्या आवडलं असलं तर नक्कीच लाईक शेअर नक्कीच करा, आणि तुम्हाला काय वाटत असेल तर नक्कीच मला सांगा. तर चला, बाय.